नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वाती सोनपेटकर सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत करते. मानवी भावनांची अभिव्यक्ती ही कलेद्वारे होत असते. ही अभिव्यक्ती मात्र व्यक्तिगणित बदलत असते. कुणी कवितेच्या माध्यमातून, कुणी आपल्या लेखनातून, तर कुणी चित्राद्वारे आपले मतं, भावना किंवा विचार व्यक्त करतं. पण काही प्रतिभावंत असे असतात जे एकापेक्षा जास्त माध्यमं आपल्या अभिव्यक्तीसाठी हाताळू शकतात, सक्षमपणे हाताळू शकतात. आज आपण अशाच एका प्रतिभावंत आणि आगळ्या वेगळ्या कला साधिकेला या भागात आमंत्रित केलं आहे, जे आहेत प्राध्यापिका अतुला पटवर्धन. आपण जाणून घेत आहोत एक बहुआयामी व्यक्तिमत्व जे सांगतंय माझं आकाशच वेगळं. अतुलाताई, सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. अतुलाताई, आपण MFA आहात. आपण श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्राध्यापिका आहात. आपण विषयतज्ञही आहात. याशिवाय आपण क्रीडापटू, नेपथ्यकार, भाषांतरकार, रेखाचित्रकार, छायाचित्रकार आणि इतरही बरेच गुण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सामावलेले आहेत. तर आम्हाला असा प्रश्न पडतो की असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व कसं घडलं असेल? स्वातीताई, तुम्ही जसं म्हटलात की माझं आकाशच वेगळं, तर मला सांगायला आवडेल की खरंच माझं आकाश वेगळं आहे. ते माझ्याशी बोलतं. त्याचे बदलणारे रंग मला काही सुचवतात, काही सांगतात. पहाटेचा गुलाबी रंग मला कोमलता सांगतं. दुपारचं निळशार आकाश अथांगता सांगते. आणि संध्याकाळचं सोनेरी आकाश आयुष्याचा अंत कसा साजरा करावा ते सुचवते. रात्रीचं काळशार ताऱ्यांनी झगमगलेलं आकाश जे असतं ना, ते मला अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखवतं. मी आहे. माझे अनुभव आगळे आहेत. सगळ्यांसाठी आकाश सारखंच असलं तरी माझं आकाश वेगळं आहे. वाह, किती सुंदर आहे तुमचं हे वेगळं आकाश. अतुलाताई, तर हे सगळं करत असताना, इतक्या क्षेत्रांमध्ये आपली कला निर्मिती करत असताना आम्हाला प्रश्न असा पडतो की तुमचं असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व घडलं कसं? तुम्ही घडवलं कसं? खरं सांगायचं तर लहानपणी जे काही संस्कार आपल्यावर होतात ना, आईवडिलांनी केलेले, त्याच्यामुळे आपण नकळत घडत जातो. बरोबर. आणि माझ्याकडे सांगशील तर आम्ही तिघी बहिणी. आणि कधीही मुली म्हणून आम्हाला काही बंधनं नव्हती की हे शिकायचं नाही, ते करायचं नाही. उलट आईचा आग्रह असायचा की नवीन गोष्टी शिका. आणि वडील माझे खेळाडू होते, त्याच्यामुळे त्यांची आवड होती खेळ आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. अरे वा. माझी आजी स्वातंत्र्य सैनिक होती आणि तिचा आग्रह असायचा की येतं नाही तरी करतं असावं. म्हणजे तुम्हाला करायची वेळ आली तर तुम्ही करून दाखवता आलं पाहिजे तुम्हाला. किंवा अन्न वाया जाऊ देऊ नये. एक कण शिजवायची आपल्यामध्ये हिंमत नसते किंवा आपल्या क्षमता नसते, पण आपण अन्न वाया घालवतो हे बरोबर नाही आहे. आणि अशा शिकवणीतनंच मी लहानाची मोठी झाले. मग शाळेत गेले. शाळेमध्ये आमचे खेळाचे शिक्षक जे होते, देवताये सर, तर त्यांनी मला हेरलं की हिची उंची छान आहे, हेल्थ चांगली आहे, खेळात नाव कमवेल. आणि त्यांनी बोटाला धरलं आणि शेवटपर्यंत, म्हणजे शाळेमध्ये तर मला स्कॉलरशिप्स मिळाल्याच, शालेय लेवलवरती म्हणजे राज्यस्तरावरती ज्या कॉम्पिटिशन झाल्या त्याच्यामध्ये स्पोर्ट्सच्या, आणि त्याच्यानंतर नॅशनल लेवलपर्यंत मी युनिव्हर्सिटी खेळले. त्याच्याही नंतर जेव्हा सर आले माझ्याकडे आणि मला म्हणले की अतुला, तुला आता पार्टिसिपेट करायचं आहे, तर मी म्हटलं आता कोणासाठी आहेत कॉम्पिटिशन, झालं युनिव्हर्सिटी संपलं. तर ते म्हणे की नाही, वेटरन्सचे असतात ना कॉम्पिटिशन्स, आणि मी स्वतः उतरतोय, तुला उतरायचं आहे. आणि त्यांच्या आग्रहास्तव आणि त्यांच्या इच्छेखातर मी त्याच्यामध्ये भाग घेतला, भारताचं नेतृत्व केलं. अरे वा, फारच अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी. हो. जसं माझ्या आकाशात एक एक रंग भरायला लागले. मला चित्रकलेची आवड बघितल्यानंतर आईवडिलांनी मला ड्रॉइंगच्या क्लासला घातलं. इंटरमिजिएट मी पास झाले आणि त्याचा उपयोग मला BFAच्या ॲडमिशनच्या वेळेस झाला, कारण त्यांचा क्रायटेरिया होता की BFA तुम्ही चांगल्या ग्रेडमध्ये पास पाहिजे. शालेय शिक्षण झाल्यानंतर चित्रकला
चं महाविद्यालय नागपुरात आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. पण ते कळल्यानंतर तिथे ॲडमिशन घेतली. तिथे पण खूप कलांचा अनुभव यायला लागला, खूप कला मला शिकायला मिळाल्या तिथे. जसं फोटोग्राफी आहे, प्रिंट मेकिंग आहे, की जे नेहमी आपण बघत नाही अशा वेगळ्या गोष्टी पण मी तिथे शिकले. आणि तिथे पण पहिल्या वर्षाच्या रिझल्ट लागल्यानंतर तिथे मला स्कॉलरशिप मिळाली. आणि पहिले 30 विद्यार्थी जे आहेत ज्यांना जास्ती चांगले गुण मिळतात अशांना कमर्शियल आर्टला म्हणजे अप्लाइड आर्टला ॲडमिशन मिळायची. तशी मला अप्लाइड आर्टला ॲडमिशन मिळाली. आणि मग एक जाहिरात कला कशी असते हे आम्ही पूर्ण 4 वर्ष शिकलो. हे करत असतानाच वाचनाची मला खूप आवड होती. तर आईने मला लायब्ररी लावून दिलेली होती आणि त्याच लायब्ररीमध्ये वरती नाटकाच्या प्रॅक्टिस चालायची. तर त्यांनी हेरलं की अरे ही चित्रकलावाली मुलगी आहे आणि ही आपल्याला मदत होऊ शकते हिची. तर त्यांनी मला बोलवून घेतलं. संजय पेंडसे यांची बालरंजन संस्था होती तिथे. तर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला विचारलं की तू येतेस का, नेपथ्य करशील. मला प्रश्न पडला नेपथ्य काय असतं, कधीच शब्द ऐकलेला नाही. तर मी म्हटलं ह्याची मला काही कल्पना नाही आहे. तर म्हणे तू चित्रकार आहेस ना. तर म्हटलं हो. तू करू शकतेस, एकदा बघ, अनुभव घे, तुला कळेल. आणि मी जायला लागले तिथे. आणि खरंच माझ्या लक्षात आलं की जितकं शिक्षण मी इथे चित्रकला महाविद्यालयात घेतलेलं आहे, जसं रंगांचं ज्ञान मला झालं किंवा मला त्रिमिती चित्र जी काही आहे ती उभी कशी करायची हे मी जिथे शिकलेले होते त्याचा सगळा उपयोग मला नेपथ्यामध्ये झाला. एक वेगळा विषय शिकायची इच्छा असतेच नेहमी माझी. तर तिथे पण भरपूर नाटकांसाठी नेपथ्य केलं. मला वाटतं आपण 25 वर्षापासून या नाट्यक्षेत्रामध्ये आहात. जवळजवळ 48 नाटकांसाठी आपण नेपथ्याचं काम केलेलं आहे. नेपथ्याबरोबरच म्हणजे सेट डिझायनिंग बरोबर आपण कॉस्ट्युम डिझायनिंग आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून सुद्धा अनुभव घेतलेला आहे. हो, आणि केलंच. त्याच्यामध्ये मला एक सांगायला विशेष आवडेल की एक नेपथ्यकाराला भरपूर गोष्टी तिथे करायच्या असतात. एक वातावरण निर्मिती करायची असते. तर अशी भरपूर नाटकं केली. अदृश्य मानव एक होतं की ज्याच्यामध्ये माणूस अदृश्य होतो ते रसायन प्यायल्यानंतर. आणि बहुतेक बालनाट्यांमध्ये कसं असतं की त्यांना प्रेक्षक लहान आहेत, बाल आहेत असं समजून नाही चालत, कारण ते जास्ती जिनियस असतात, आपल्यापेक्षा जास्ती हुशार असतात, ते पटकन पकडतात. तर त्याच्यामुळे असे सगळे ट्रिक सीन्स करणं किंवा कॉस्ट्युम डिझाईन करणं हे खूप चॅलेंजिंग होतं. आणि मला वाटतं नेपथ्यासाठी तुम्हाला राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा पारितोषिक मिळाल्याचं आम्ही ऐकलं आहे. 33 डाऊन म्हणून नाटक होतं ज्याच्यामध्ये आम्हाला एक देखावा उभा करायचा होता, गावातलं रेल्वे स्टेशन कसं असेल तसा, आणि तिथनं रेल्वे जाते. तर थोडं प्रकाश योजना आणि नेपथ्य असं सगळं एकत्रित सगळ्यांचा समावेश होता त्याच्यामध्ये. आणि ते नाटक छान झालं, ते नेपथ्य आवडलं तिथे आणि त्याचं दुसरं बक्षीस मिळालं मला. अरे वा, फारच छान. आणि त्याच्यातच आणि एक मला सांगायला आवडेल की हे करत असतानाच आकाशवाणीवरती म्हणजे शिकत असताना BFA शिकत असताना आकाशवाणीवरती युवावाणीचे कार्यक्रम होतात हे कळलं. मग आम्हाला हौसच होती ना वेगळं काहीतरी करून बघायचं, अनुभव घ्यायचा. सगळ्या मित्रमैत्रिणींना घेऊन गेले मी तिथे आणि आम्ही वेगवेगळे तिथे युवावाणीसाठी कार्यक्रम केले. मग तिथे कळलं की ग्रेड आर्टिस्टची परीक्षा आहे, ती परीक्षा दिली, ती पास झाले. मग त्याच्यासाठी खूप लेखन पण केलं, बालविहार केले खूप. तर मला माझ्या आकाशातनं एक रंग ॲड होत गेले त्याच्यामध्ये. आणि हे अनुभव सगळे मिळत मिळत ते आकाश असं रंगीत झालेलं आहे आणि वेगळं झालेलं होत गेलं. आणि बरोबर आहे. तर या सगळ्या नाटकांमध्ये मला विशेष असा उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे दुर्गा झाली गौरी हे बालनाट्य. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फार आव्हानं आली असतील समोर, कारण 110 मला वाटतं जवळजवळ 110 बाल कलाकार त्याच्यामध्ये होते. वयाच्या 4थ्या वर्षापासनं ते 75 वर्षापर्यंत अशी पूर्ण रेंज होती कलाकारांची, कारण ते नाटकच महानाट्य होतं. आणि त्याच्यामध्ये दुर्गा झाली गौरी हे जे नाटक आहे बहुतेक लोकांनी बघितलं असेल किंवा नवीन प्रेक्षकांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी मी सांगते की ही एक राजकन्या आहे दुर्गा. तिचा स्वभाव रागीट आहे आणि ती जेव्हा राजवाड्यातनं बाहेर पडते आणि जगाशी तिची ओळख होते
तेव्हा तिच्या लक्षात येतं की कष्ट करणं किती महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. सगळं सहज मिळणं सोपी गोष्ट आहे, कारण ती राजकन्या होती. पण असं आयुष्य जे बघत गेली ती, आणि तिचा राग शांत झाला आणि ती गौरी झाली. हे जे काही महानाट्य होतं ना, तर ते स्टेजवरती उभं करायचं. हो. म्हणजे राजवाड्यासारखी भव्यता पण तिथे उत्पन्न करायची. त्याच्यानंतर बगीचाचे सेट उभे करायचे, कारण क्षणात राजवाडा दिसतो, क्षणात बगीचा दिसतो. असे खूप चॅलेंजेस त्याच्यामध्ये होती. तिचं स्वप्न होतं, तिचा असा वर उचलला जातो पलंग, मग स्वप्नामध्ये फुलं येतात जातात, असे खूप घडामोडी. किंवा समुद्र दाखवायचा होता, त्याच्यामध्ये होडी फुटते त्या समुद्राच्या वादळामध्ये, हे दाखवायचं होतं. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज नेपथ्यकाराला काय असतं स्वाती, स्टेजवरती तर ही सगळी अरेंजमेंट आपण करतो, पण तिथे वावरणारे जे कलाकार असतात ना, त्यांना अडसर व्हायला नको त्या कुठल्याही अरेंजमेंटचा. बरोबर आहे. हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्याच्यामुळे अशी चॅलेंजेस खूप आली, खूप मजा येत होती. आणि एक 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 यश जसं मिळत गेलं मला. जसं शाळेमध्ये 2 गोल्ड मेडल जेव्हा मला मिळाली, स्कॉलरशिप मिळाली, तेव्हा शाळेचं पत्र आलं आईवडिलांना की युअर डॉटर ब्रॉट लॉरेल्स टू अवर स्कूल. अरे वा. आणि आईबाबांना जो अभिमान झाला, इतका आनंद झाला, तो पाहून मला खूप छान वाटलं. तसंच नेपथ्यामध्ये मिळालेली बक्षिसं किंवा खेळांमध्ये पुढे जाऊन भारताला जेव्हा मी प्रतिनिधित्व केलं तेव्हाची गोष्ट. तर असे एक 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 रंग मिसळत असं खूप छान रंगीत आकाश माझ्याशी बोलणारं असं तयार झालं. म्हणून मी नेहमी म्हणते की माझं आकाशच वेगळं आहे. आणि नेपथ्याचा विषय आपला सुरूच आहे, तर मला आणखी एका भव्य कार्यक्रमाची या ठिकाणी आठवण येते आहे, तो म्हणजे बंदिवान रजनी. हो. हा, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातल्या 302 कलमाखाली असलेल्या कैद्यांना घेऊन 302 म्हणजे हा ज्यांनी खून केलेला आहे आणि ज्यांनी 10 वर्ष शिक्षा भोगलेली आहे, असे महाराष्ट्रभरातले जवळपास 78 कैदी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये येतात. आणि सेशन जेव्हा असतं डिसेंबरमध्ये, तर तेव्हा त्यांच्यासमोर तो कार्यक्रम सादर करतात. अतुलताई, या कार्यक्रमाविषयी आणि त्यातल्या काही वेगळ्या अनुभवांविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. दर्शक हो, अतुलताईंच्या आणखी काही अनुभवांविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण अतुलताईंची जी काय जडणघडण झाली किंवा त्यांनी कलेच्या क्षेत्रात जे काय नवीन आव्हानं स्वीकारली त्याच्याबद्दल बोलत होतो. आणि आता आपण बोलतो आहोत बंदिवान रजनी या एका त्यांच्या धाडसी प्रयोगाविषयी. तर अतुलताई, बंदिवान रजनी हा कार्यक्रम 302 कलमाखाली असलेल्या कैद्यांबरोबर आयोजित करण्यात आला होता, हे आपण बघितलंच. आणि अशा या कार्यक्रमासाठी आपण नेपथ्याचं काम केलं. हो. तर ही एवढी मोठी जबाबदारी आपण कशी काय पार पाडलीत? एक तर नाटकाच्या नेपथ्याचा अनुभव होता, आणि संजय पेंडसेंनी मला विचारलं की येतेस का नेपथ्य करायला. कुठे? तर म्हणे की सेंट्रल जेलमध्ये असा असा कार्यक्रम आहे. म्हटलं बापरे, सेंट्रल जेल आणि कोणाचा कार्यक्रम आहे? तर त्याने सांगितलं की 302 कलमांतर्गत जे कैदी आहेत, ज्यांनी कोणाचा खून केलेला आहे पण 10 वर्षाची शिक्षा भोगलेली आहे, असे महाराष्ट्रभरातनं कैदी इथे येणार आहेत. आणि जवळपास 78 कैदी होते, ते पुरुष महिला धरून. आणि त्यांच्याबरोबर 15 ते 20 दिवस आपल्याला सेंट्रल जेलमध्ये प्रॅक्टिस करावी लागेल. ते ऐकूनच इतका शहाळा आला की बापरे, अशा कैद्यांबरोबर आपल्याला काम करायचं आहे. तर मी म्हटलं की हो, काहीच हरकत नाही, वेगळं काहीतरी करायला मला नेहमी आवडतं. आणि मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि गेलो आम्ही तिथे. तिथे गेल्यानंतर बरीच प्रोसिजर होती त्यांची. कार्ड काढा, मग जेलमध्ये दाखवा आतमध्ये, आणि मग कोणीतरी आपल्याला एस्कॉर्ट करणार तिथपर्यंत. असं सहज कोणी जाऊ नाही शकत. तिथे गेल्यानंतर थोडा मी अनुभव तिथला पण सांगते की तिथे गेल्यानंतर जेव्हा त्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो आणि यादी दिसली मला की फाशीच्या शिक्षांची यादी. अरे बापरे, म्हटलं अशी यादी पण असते? कारण आपल्या इथे देतात सेंट्रल जेलला. आणि त्यांचा जो एक पोलीस हे होता, काय म्हणू त्याला, अटेंडंट होता किंवा काय, ते आमच्याबरोबर तिथपर्यंत आले.
तिथे गेल्यानंतर पाहिलं की सगळे कैदी असे बसलेले आहेत ग्राउंडमध्ये, आणि एका ठिकाणी एक स्टेज बांधलेला आहे, एक प्लॅटफॉर्म असा बांधलेला होता लाकडी. तर मी गेल्यानंतर म्हटलं इथे प्रॅक्टिस होणार आहे का? तर म्हणले हो. तर म्हटलं इथेच प्रयोग होणार आहे का? तर म्हणे नाही, प्रयोग होणार देशपांडे हॉलला. तर मी म्हटलं मग ह्याचं ओरिएंटेशन बरोबर नाही आहे ना, प्रॅक्टिस जर अशी झाली आणि देशपांडे हॉलचं ओरिएंटेशन असं आहे तर हे चालणार नाही. तर मला इतका आश्चर्य वाटलं तिथल्या लोकांचं की ते म्हणे की काळजी नका करू मॅडम, संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे अडचण होती आम्हाला ती त्यांनी सहज दूर केली, कारण त्यांच्याकडे सगळ्या सुविधा होत्या. तर संध्याकाळी आम्ही गेलो तर स्टेजचं ओरिएंटेशन बदललेलं. मग तिथे जे कैदी आलेले होते त्या कैद्यांनी कोणी नाच केले, कोणी गाणी म्हटली, काही कैदी तर राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक होते. अरे वा. एक मुलगी डबल MA करायची इच्छा होती तिला, अरे वा. तिने नवऱ्याचा खून केलेला होता. असे खूप जण होते. आणि सांगायला खूप छान वाटतंय मला की इतके दिवस आम्ही 15 ते 20 दिवस जवळपास त्यांच्या सहवासात होतो, पण कुठेही असं आम्हाला जाणवलं नाही की काहीतरी वेगळं वागतायत हे आपल्याशी. अगदी नॉर्मल आपण जसे वागतो, नॉर्मल सर्वसामान्य माणसं. सर्वसामान्य माणसांसारखी तशीच प्रेमळ, तशीच जिद्दी, तशीच चिकाटीने कामं करणारी असे सगळे ते कैदी होते. आणि माझ्यासाठी आव्हान हे होतं की हे सगळे तर प्रयोग ते करतील, तर तिथे एक जेलचा देखावा उभा करायचा होता. आणि तो जेलचा देखावा उभा करणं सोपं नव्हतं, कारण देशपांडे हॉलमध्ये तो जेलचा देखावा उभा करायचा आणि प्रेक्षकांनी पडदा उघडल्यानंतर समजायचं, पाहिल्यानंतर समजावं त्यांनी की हा सेंट्रल जेलचा देखावा आहे. कारण त्या बॅकग्राऊंडवरती मग हे सगळे कैदी काम करणार होते आणि आपापली कला सादर करणार होते. ज्यांना कोणाला माहिती आहे नाटकाबद्दल थोडं काही, तर त्यांना माहिती असतं की फ्लॅट पीसेस आम्ही तयार करतो, की लाकडी चौकटी असतात आणि त्याला कपडा लावलेला असतो आणि एक इल्युजन क्रिएट केलेलं असतं. मग त्या साध्या भिंती असतात, कधी दगडी भिंती असतात, कधी विटांच्या भिंती दिसतात. तर आता इथे मात्र आम्हाला दगडी भिंत उभी करायची होती. मग मी म्हटलं की अशी लाकडं लागतील, म्हणजे निदान 6 फूट उंचीची लाकडं लागतील आणि चौकटी त्याच्या तयार करून मिळतील का? तर म्हणे हो हो, काहीच प्रश्न नाही, आपल्या इथे सगळं होईल. म्हणजे हा अप्रोच त्यांचा खूप मला आवडला. मी सांगितलेल्या डायमेन्शनच्या चौकटी तयार झाल्या. मी म्हटलं कापड लागेल, कापड पण मिळेल. कापड आलं, कापड ठोकून मिळालं. आणि मग जशी भिंत उभी करायची आहे ना, तर काही ठिकाणी काही भाग समोर आलेला आहे, काही भाग मागे गेलेला आहे, तर तिथे मग आम्ही फ्लॅट पीसेस लावतो. मग काही 2 फुटी असतात, मग सरळ भिंत असेल तर 4-4 फुटाचे 2 लावून 8 फूट करतो त्याला. आणि तिथे जो काही देखावा होता तो नुसती कापडाचं उभं करून चालणार नव्हतं ना, त्याच्यावरती रंगवायची गरज होती. तर तो दगडाचा इफेक्ट जो रंगवायचा आहे त्याच्यासाठी आर्टिस्ट पाहिजे, कारण एवढे मोठे फ्लॅट पीसेस सगळे लावून जो देखावा उभा करू. तर मी विचारलं आहे का आर्टिस्ट कोणी या कैद्यांमध्ये? आहे. लगेच आला, त्याला घेऊन आले. तर तो नॉर्कोटिक्समध्ये अडकलेला होता. पण तो म्हणला की मॅडम जी आप बताओ मैं करूँगा. म्हटलं ठीक आहे. मग रंग मागवले, मग त्याला मी डेमो दिला. तेव्हा मला आजीची आठवण आली की करतं असावं. त्याचा उपयोग झाला तिथे. आणि मी ते दगडाचं पूर्ण इफेक्ट कसा येऊ शकतो त्या म्हणजे दगडी भिंतीचा ते त्याला शिकवलं आणि त्यांनी सुंदर सगळे सेट रंगवून काढले. म्हणजे हे नेपथ्याचं काम करत असतानाही कारागृहातील अधिकारी आणि शिवाय हे जे बंदिवान होते यांचं पूर्ण सहकार्य, याच्यामुळे आपल्यासाठी हे आव्हान जे होतं ते बऱ्यापैकी सोपं होत गेलं असं म्हणता येईल आपल्याला. आणि नुसतंच तेवढं नव्हतं. आता एक छोटीशी गोष्ट सांगते की हे जे कैदी आहेत ना, हे जेलमधनं बाहेर गेले कार्यक्रम करायला की सिव्हिल पोलिसांची जबाबदारी असते, मग जेलची जबाबदारी नाही. हां, तर त्याच्यामुळे त्यांना खूप प्रिकॉशन घ्यावी लागली. तिथे गेल्यानंतर बंदोबस्त जोरदार होता. आणि मुख्य म्हणजे ना, राज्यपालांसमोर जेव्हा हे सादर करतात तेव्हा त्यांना शिक्षेतनं थोडी सूट मिळते आणि पेन्शन पण मिळतं. त्याच्यामुळे जितकेही कैदी असतात ना, ते सगळे हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेतात आणि आपली कला सादर करतात. पण म्हणजे शिक्षा भोगत असताना सुद्धा त्यांच्यातला कलाकार आणि सत्प्रवृत्ती म्हणजे माणूसपणा हा सुद्धा जागा आहे, हे पण तुम्हाला अनुभव आला या गोष्टीचा? हो, आणि खूप कलाकार म्हणजे जोरदार कलाकार होते ते. म्हणजे सिंथेसायझर वाजवणारा एक जण होता, अप्रतिम सिंथेसायझर वाजवायचा. मग
त्याच्यासाठी म्हणून वेग्याने सिंथेसायझर आणला. मग एक मुलगी होती, अप्रतिम नाच करायची, तिच्यासाठी पैठण्या आणल्या, कारण लावणी करणार होती ती. असं कुठेच काटकसर नव्हती आणि पूर्ण सहकार्य होतं त्यांचं. आणि हा देखावा जेव्हा उभा केला तेव्हा असे 3 दरवाजे केले होते आणि समोरच्या भागामध्ये अशा पट्ट्या लावून गज असतात ना त्या जेलचे, तसे गज केले होते. आणि हे काही दिवसांनी आता निघणारे, कारण माफ होते त्यांची शिक्षा, तर ते काही गज उघडलेले दाखवले होते, असे तुटलेले, आणि त्याच्यातनं पक्षी उडतायत वरती, असा असा पूर्ण तो देखावा केलेला होता. आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्याचं आणि खूप मोठं महानाट्य करायचं एक आनंद मिळाला, एक स्वप्नही पूर्ण झालं. कारण वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा या महानाट्याची म्हणा किंवा या भव्य प्रयोगाची भरपूर प्रशंसा आणि कौतुक त्यावेळी वाचलेलं आम्हाला आठवत आहे. त्यावेळेस नानल म्हणून पत्रकार होते, तर त्यांनी ते एक पेपरमध्ये आर्टिकलच छापलं होतं की ही विदर्भातली पहिली नेपथ्यकार आहे. हो, बरोबर. त्यांचं एक मला वाटतं तुम्हाला विदर्भातली पहिली स्त्री नेपथ्यकार असा तुमचा लौकिक याच कारणामुळे केला जातो किंवा होतो विदर्भामध्ये. अतुलाताई, आपल्याविषयी आणखीन जाणून घ्यायला आम्हाला आवडणार आहे आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा. तर आता वेळ होते आहे एका छोट्याशा ब्रेकची, तर आपण ब्रेक घेऊया आणि नंतर लगेच भेटूया. नक्की. दर्शक हो, कुठेही जाऊ नका. अल्पशा विश्रांतीनंतर आपण परत भेटतोच आहोत. अल्पशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीच्या दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत. दर्शक हो, आत्तापर्यंत आपण अतुलाताईंच्या नेपथ्य कौशल्याविषयी जाणून घेतलं. आता आपल्या मुलाखतीच्या पुढच्या टप्प्यावर आपण त्यांच्या अध्यापन कौशल्याविषयी जाणून घेणार आहोत. अतुलाताई, हे सगळे उपक्रम करत असताना आपलं शिक्षणही सुरू होतं असं मला वाटतं, कारण आपण MFA केलेलं आहे आणि मला वाटतं फाईन आर्ट्समध्ये आपण विद्यापीठातून पहिल्या आला आहात. हो, ती एक सांगायला मला आवडेल की BFA झालं आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, तर संध्याकाळचं कॉलेज असायचं ते, कारण बहुतेक सगळेजण आपला आपला व्यवसाय करून संध्याकाळच्या कॉलेजला यायचे. तर ते संध्याकाळचं कॉलेज असल्यामुळे एक वेगळं वातावरण होतं. म्हणजे असं कधी कल्पना नव्हती केली की असं संध्याकाळचं पण कॉलेज असू शकतं. पण त्याच्यामध्ये एक पेपर कंपल्सरी होता आम्हाला, इंटर रिलेशनशिप ऑफ आर्ट्स. अच्छा. तर त्याच्यामुळे बाकी कलांमधनं सौंदर्यशास्त्र कसं कसं वापरल्या गेलाय हा एक महत्त्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये असायचा. आणि गंमत सांगायची म्हणजे आमची पहिली बॅच अप्लाइड आर्टची MFA करणारी, आणि आमच्याबरोबर आमचे सगळे शिक्षक तिथे MFA करत होते. आणि MFA करत असताना तिथे कांडगे सर यायचे VRCतनं, ते रिटायर्ड झाले होते, फाईन आर्ट्सवालेच होते आणि ते शिकवायला यायचे तिथे. तिथे रिझल्ट लागला आणि MFAला मी पहिली आले विद्यापीठातनं. आणि विद्यापीठाचे नियम होते तेव्हा की जो कोणी पहिला येईल त्यांनी 1 वर्ष तरी तिथे शिकवलं पाहिजे. तर असं शिक्षण संपल्या एक प्राध्यापकी व्यवसायामध्ये मी शिरकाव केला. तिथे आल्यानंतर मग 1-2 वर्ष गेली असतील आणि मग कांडगे सरांनी मला फोन करून बोलवलं आणि विचारलं की तू चलते का रामटेकला, मी किड्स कॉलेजला, आर्किटेक्चर कॉलेजला शिकवायला जातो. तर मी म्हटलं मी काय शिकवणार आहे तिथे? तर म्हणे अगं तेच आपण जे फाउंडेशनला शिकलो ना तेच असतं त्यांना फर्स्ट इयरला. तोचपर्यंत मला अजिबात कल्पना नव्हती की आर्किटेक्चरला काय शिकवतात, तो विषय काय आहे. फक्त घरं बांधतात एवढंच मला माहीत होतं, बाकी मला काहीच कल्पना नव्हती. पण त्या कांडगे सरांमुळे माझा प्रवेश झाला आर्किटेक्चरमध्ये. मग LAD कॉलेजने पण बोलवलं की तुम्ही किड्सला जाता तसं आमच्या इथे व्हिजिटिंग म्हणून या. मग मी LAD कॉलेजच्या श्रीमती मनोरमाबाई मुंडले डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चरमध्ये व्हिजिटिंग म्हणून जायला लागले. तिथे प्राध्यापक शिरीष देशपांडे होते. तर त्यांचं म्हणणं की तू जी काही कला शिकलेली आहेस किंवा जे शिक्षण घेतलेलं आहेस त्याचा आर्किटेक्चरला काय उपयोग होईल तशा पद्धतीने तू डिझाईन कर असाइनमेंट्स. म्हणजे इथेही तुम्हाला आव्हान होती आणि नवीन शिकायला मिळालं. तर मी विचार केला की खरंच मी काय शिकले बरं BFA मध्ये.
तर मी रंगसंगती शिकले, सायकोलॉजी शिकले त्याची, की कसे कुठले रंग वापरले तर काय इफेक्ट होऊ शकतो, काय इम्पॅक्ट येऊ शकतो. त्याच्यानंतर मी कंपोजिशन शिकले तिथे, की ज्याचा उपयोग इथे आर्किटेक्चरमध्ये होऊ शकतो. तिथे टेक्स्चर शिकले, तिथे मी द्विमितीला त्रिमितीमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे शिकले. आणि फोटोग्राफी शिकले, की जी खूप महत्त्वाची आहे. आणि स्केचिंग, जी भाषा आहे तुमची, म्हणजे एका कलाकाराची ती भाषा आहे व्यक्त होण्याची. वेगवेगळ्या माध्यमं शिकले कलेची, म्हणजे व्यक्त होण्याची. आणि मग मला विचार केला की अरे हे तर ह्या मुलींना येणं गरजेचं आहे आर्किटेक्चरच्या, कारण आर्किटेक्चर ही 7 ज्या कला आहेत एकूण त्यातली एक कला आहे ही. त्याच्यामुळे ह्याचे नियम जे काही आहेत सगळ्या कलांना लागू होणारे सौंदर्यशास्त्राचे नियम ते ह्यांना पण आहेत. त्याच्यामुळे मग मी खूप विचार केला आणि एक क्रिएटिव्ह एक्सरसाइज तयार करायला सुरुवात केली, की ज्याची खूप मजा येईल मुलींना आणि शिकायला मिळेल त्याच्यातून. मग प्रथम वर्षाचे जे विद्यार्थी यायचे, मग त्यांना एक चॅलेंज होतं की वर्तमानपत्र दिली आणि एकमेकांशी ओळख पण व्हायला पाहिजे ना या मुलांची. तर त्यांना म्हटलं की ही वर्तमानपत्र घ्या, तुम्ही एक 5 जणींचा ग्रुप करा आणि एका मुलीला तुम्ही मॉडेल समजा आणि तिच्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन करा पेपरमधनं. आणि आश्चर्य वाटेल इतकी सुंदर कॉस्ट्युम्स त्यांनी तयार केले. ते पिनअप केले, स्टेपल केले, सेलोटेप लावल्या. पण नंतर एक फॅशन शो केला आम्ही आणि हे लक्षात आलं की किती टॅलेंट आहे मुलींमध्ये. त्याच्यानंतर दुसरी एक असाइनमेंट होती की ज्याच्यामध्ये वेअरेबल हॅट्स तयार करायच्या होत्या, क्रिएटिव्ह हॅट्स, ज्या वेगळ्या कोणी विचार नाही केल्या अशा. आणि त्या सुंदर क्रिएटिव्ह हॅट्स त्यांनी तयार केल्या. आणि मग त्यांना जेव्हा विचारलं की ही हॅट अशी का बरं केली तू, तर तिने सांगितलं की माझी अशी पोपटासारखी हॅट आहे ना, मला असं आकाशात उंच उडायचं आहे, हे माझे विचार आहेत. मग दुसरीने एक घर केलं होतं की ज्याला मागणं दरवाजा होता असा. तो दरवाजा उघडला तर माझ्या मनात कोणी माझ्या डोक्यात काय विचार चालले आहे ते समोरच्याला समजेल, हे तिचे विचार होते. अशा भरपूर वेगवेगळ्या हॅट्स त्यांनी तयार केल्या. तर मजा होती अशी. किंवा त्यांना वेगवेगळी माध्यमं कशी वापरायची, जसं मातीकाम कसं करायचं, किंवा मॅचस्टिक्सच असतील तर ते बांबूचं जर स्ट्रक्चर एखादं उभं करायचं असेल तर ते कसं होऊ शकेल त्याच्यातनं. मोठं स्ट्रक्चरचे हे डेमो होते छोटे छोटे. तर अशा गोष्टी खूप शिकवल्या. म्हणजे तुमचं अध्यापन कौशल्य ही तुम्ही शिकता शिकताच असं विकसित होत गेलं. हो. आणि बेसिक डिझाईन या विषयातल्या योगदानासाठी तुम्हाला मासाकडनं बेस्ट टीचर अवॉर्ड सुद्धा मिळाला. हो, काय झालं की ह्या करता करता सरांच्या इच्छेप्रमाणे की मी करून बघावं आणि ब्रिज तयार करावा आर्टचा आर्किटेक्चरशी. आणि हा ब्रिज तयार करताना ज्या असाइनमेंट डिझाईन केल्या ना, तर बघता बघता एक क्रिएटिव्ह एक्सरसाइजची बँक तयार झाली आमची कॉलेजची. आणि ती बँक पाहिल्यानंतर तेव्हाच्या आमच्या ज्या प्राचार्या होत्या डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव, त्यांच्या लक्षात आलं की मासा म्हणजे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्कूल्स ऑफ आर्किटेक्चर ह्याच्यातर्फे बेस्ट टीचर अवॉर्ड दिला जातो आणि त्याचे वेगवेगळे असे विभाग असतात. तर त्याच्यामध्ये बेसिक डिझाईनसाठी अतुलाचं नाव सुचवलं पाहिजे. आणि त्यांनी नाव सुचवलं आणि मजा म्हणजे इतक्या आर्किटेक्ट्समधनं मी एकमेव नॉन आर्किटेक्ट होते आणि मला वाटतं मी पहिलीच होते की जिला हा बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला बेसिक डिझाईनचा. म्हणजे तुमच्या अध्यापन कौशल्याची एक पोचपावतीच तुम्हाला पोचपावती होती मिळाली. नक्की. बरोबर आहे. ह्याचं डॉक्युमेंटेशन करणं किती महत्त्वाचं आहे हे पण सरांनी सांगितलं की ते तू कर, त्याचा उपयोग होईल. आणि मला खरंच उपयोग झाला. मासाच्या फंक्शनमध्ये मी दाखवू शकले की मला का मिळतोय अवॉर्ड. सगळ्यांनाच मिळतो ना, पण मला का मिळतोय, मी कसं ते माझं ज्ञान जे काही आहे कलेचं ते तिथल्या संकल्पना तुम्ही इकडे कशा रुजवल्या, मी जोडलं आर्किटेक्चरशी, हे खूप महत्वाचं होतं. आणि असे बक्षीस मिळणं ही एक पोचपावती होती त्या मेहनतीची. बरोबर आहे. तुम्हाला आतापर्यंत बरेच पुरस्कार मिळाले. म्हणजे हा बेस्ट टीचरचा पुरस्कार तर मिळाला, त्याच्यानंतर राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला उत्कृष्ट नेपथ्याचं 2रं पारितोषिक मिळालं. त्याच्यानंतर ॲथलेटिक्ससाठी पण तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली. आणि विदर्भ स्तरावरचा काव्यलेखनाचाही पुरस्कार मिळाला. असे अनेक पुरस्कार. आणि एक आहे त्याच्यामध्ये, आता जसं पॅन्डेमिकमध्ये 2 वर्ष कॉलेज ऑनलाईन होतं, तर अशी एक कॉम्पिटिशन ठेवली होती शिक्षकांसाठी की तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये पण कसं शिकवाल मुलींना, कारण ते आपापल्या घरी आहेत,
फिजिकल कॉलेज असेल तर समोरासमोर आपण सांगू शकतो. पण ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही कशा पद्धतीने कसं क्रिएटिव्हली तुम्ही त्यांना शिकवाल. आणि थोडंसं हे जे नॉलेज होतं मला नाटकाचं म्हणा किंवा लेखनाचं म्हणा, तर मला माहिती आहे की बॅकस्टेजला किती मेहनत करावी लागते, किती होमवर्क करावं लागतं. मग मी विचार केला की काय करता येईल. मग मी म्हटलं सोपा विषय निवडू की फर्स्ट इयरला आपल्याला शिकवता येईल. मग मी कलर हा विषय निवडला आणि चक्क त्याच्यासाठी फोटो गोळा केले किंवा तो सिक्वेन्स लावला एक त्या फोटोंचा की पहिली स्लाईड जी काही येईल त्याच्यामध्ये मी काय बोलीन तो ऑडिओ मी रेकॉर्ड केला आणि असं सगळं ते पॅच करत एक व्हिडिओ बनवला आणि तो छान झाला आणि त्यालाही बक्षीस मिळालं. अरे वा, तर असे चॅलेंजेस घ्यायला आवडतं मला. बरोबर आहे. अतुलाताई, आता परत एका विश्रांतीची वेळ झालेली आहे. नक्की. दर्शक हो, कुठेही जाऊ नका. आम्ही घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटूच. अल्पशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दर्शक हो, आत्तापर्यंत आपण अतुलाताईंचा कला प्रवास, शिक्षण प्रवास आणि अध्यापन प्रवास पाहिला. तर अतुलाताई, आत्तापर्यंत आपल्याला मिळालेल्या सर्व पुरस्कारांविषयी बोलत होतो. तर या पुरस्कारांबरोबरच तुम्हाला सामाजिक स्तरावर बरेच मानसन्मानही मिळाले. पण आम्हाला असा प्रश्न पडतो आहे की या सगळ्या पुरस्कारांमध्ये आणि मानसन्मानांमध्ये तुम्हाला स्वतःला कोणता पुरस्कार सर्वात महत्त्वाचा वाटतो? तसे तर हा प्रश्न थोडा कठीण आहे. पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे पुरस्कार मिळाले ना ते सगळेच खूप महत्त्वाचे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा जो काही पुरस्कार आहे तो मला वाटतं की मी शिकवून केलेल्या विद्यार्थिनीला जेव्हा छान बक्षीस मिळतं, छान अवॉर्ड मिळतो, तेव्हा तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं की मासा बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाल्यानंतर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरनी फ्रेश टीचर्स जे असतात तर ती बँक त्यांच्या लक्षात आली जेव्हा मी प्रेझेंट केलं होतं ते. तर त्यांची इच्छा होती की असा फ्रेश टीचर्स जे असतात ह्या प्रोफेशनमध्ये येतात, शिकतात आणि लगेच आलेले असतात, त्यांना कल्पना नसते की शिकवायचं कसं. तर अशांसाठी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर असे वर्कशॉप्स घेतं. ते पुण्याला घेतात वर्कशॉप्स आणि तिथे मला बोलावलं. आमच्या कॉलेजचे बाकी पण काही प्राध्यापक होते त्याच्यामध्ये. आणि तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना शिकवणं खूप सोपं आहे, शिक्षकांना शिकवणं खूप कठीण आहे. कारण विद्यार्थी कसे असतात, कोरी पाटी असते. आपण जे शिकवते ते ॲब्सॉर्ब करतात स्पंज सारखं. पण शिक्षक जे काही असतात ते शिकून आलेले असतात, त्यांना एक बॅकग्राऊंड असतं, नवीन गोष्ट ॲक्सेप्ट करत नाहीत. रिसोर्स मायोपिया पण खूप असतो. रिसोर्स मायोपिया म्हणजे यही पेड़ अगर होता यमुना तीरे मैं भी चढ़कर बनता अम्मा कन्हैया धीरे धीरे, अशी जी आहे. तर हे नाही आहे, ते नाही आहे. तर अशा गोष्टी खूप लक्षात येतात तिथे नवीन प्राध्यापकांच्या. आणि त्यांना ते शिकवावं लागतं की तुम्ही आपला कॅनव्हास कोरा करा. असा कोरा केल्याशिवाय तुम्ही नवीन गोष्ट शिकू नाही शकणार. त्यांनाही मजा येते कारण ते एक 10-12 दिवसाचं वर्कशॉप असतं आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑल ओव्हर इंडियातनं आलेले असतात. कारण काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर हे ऑल ओव्हर इंडियासाठी एक असोसिएशन आहे त्यांची. आधी मूलतः जो बेसिक विषय आहे तो शिकवायला कसा शिकवला गेला पाहिजे, म्हणजे त्यांचं फाउंडेशन कसं पक्कं झालं पाहिजे हे शिकवणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ते कशा पद्धतीने क्रिएटिव्ह एक्सरसाइज तयार करायची ह्यासाठी म्हणून ते मुख्यतः वर्कशॉप असायचं. आणि त्यांचे नंतर रिॲक्शन यायच्या की वा आम्हाला छान शिकायला मिळालं, इथे वेगळं शिकायला मिळालं. छोट्या छोट्या गोष्टी असायच्या पण मुलं पटकन करून घेतात. पण जसं मी म्हटलं रिसोर्स मायोपिया थोडा थोडा असतो, काही जणांमध्ये नसतो पण बहुतेकांमध्ये असतो की कागदच नाही आहे, कात्रीच नाही आहे, अरे हाताने फाडता येतं ना तुम्हाला. पण ह्या गोष्टी लक्षात येत नाही. तर ह्या गोष्टी शिकवणं फ्रेश टीचर्सना की विषय कसा शिकवायचा हे पण एक चॅलेंज होतं. म्हणजे कुठल्याही अडचणींचा बाऊ न करता किंवा अडथळ्यांना न जुमानता आपली कल्पनाशक्ती वापरून किंवा आहे त्या सामग्रीचा उपयोग करून तुम्ही आपलं कौशल्य वाढवू शकता. इव्हन साधी मेजरिंग टेप हा विषय होता. मग
मग मी विचार केला की यांना काय चित्र काढायला सांगायचं, हे तर रोज मेजरिंग टेप वापरतात. तर मी म्हटलं की जसा बाकीच्या कलांचा समावेश त्याच्यामध्ये होऊ शकतो, तर तुम्ही मेजरिंग टेपवरती एखादं जिंगल बनवू शकता का. तर हे खूप त्यांच्यासाठी चॅलेंजिंग होतं, पण इतकी छान जिंगल झाली, मी सांगते प्रेक्षक तुम्हाला, उत्तम. आणि मजा आली त्यांना पण की यार आपण असंही काही लिहू शकतो. माझं म्हणणं असं आहे की जितक्याही गोष्टी तुम्ही शिकता, वेगवेगळे विषय शिकता, त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज घेता, पण ते कुठे ना कुठे एकमेकांशी जोडलेले आहेतच. पण आता आजच्या युवा पिढीला म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही इतक्या वर्षाच्या या वाटचालीनंतर काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांनी खूप वाचावं, खूप चांगल्या गोष्टी बघाव्यात आणि पेशन्स सांभाळावा, कारण पेशन्स खूप कमी झाले आजच्या युवा पिढीमध्ये. तर पेशन्स सांभाळावा, एक चांगलं माणूस म्हणून घडावं, मोठ्यांचा आदर ठेवावा आणि प्रयत्नात कसूर नको. प्रयत्न खूप केले पाहिजेत आणि एंड रिझल्ट त्यांना माहिती पाहिजे की मला इथपर्यंत पोचायचं आहे, त्याच्यासाठी मी हर तऱ्हेने प्रयत्न करीन आणि तिथपर्यंत त्यांनी पोचलं पाहिजे. मला वाटतं दुर्गा झाली गौरी या नाटकामधूनही हाच संदेश मिळाला होता की हो, ती प्रयत्न गोष्टच तशी होती. की प्रयत्न करा, यश तुम्हाला आपोआप बरोबर आहे मिळेल. आणि आम्ही ना सेन्सिटिव्हिटी वाढण्यासाठी विद्यार्थ्यांची त्यांना असे सोशल इश्यूज पण घ्यायला लावतो आणि त्यांना एक व्हिडिओ तयार करायला लावतो त्या सोशल इश्यूजवरती. जसं मी म्हटलं ना, सर्व गुण संपन्न असले पाहिजेत विद्यार्थी, तर ही सेन्सिटिव्हिटी पण त्यांची वाढणं गरजेचं असतं. तर छान छान विषय शोधतात. हे कुत्र्याचं एक पिल्लूच आहे, रस्त्यावरनं जात आहे, अनाथ आहे, त्याला कोणी बघणारं नाही आहे आणि त्याच्यावरती खूप छान पिक्चर त्यांनी तयार केला मुलींनी. किंवा हॉस्टेलमध्ये ज्या मुली राहतात तर हॉस्टेल लाईफ कसं असतं, मग एकमेकांची कॉम्पिटिशन कशी असते, कशा चोऱ्या वाढायला लागतात, म्हणजे कॉम्पिटिशन असल्यामुळे की कोणाजवळ पैसा असतो, कोणाजवळ नसतो. आता ह्या गोष्टींनी पण ते सेन्सिटाईज झाल्या मुली आणि त्यांनी त्याच्यावरती छान पिक्चर केला. मग कोणी वृद्धाश्रमावरती केला की वृद्धाश्रमामध्ये त्यांना विचारणारं कोणी नसतं, तर आठवड्यातनं एक दिवस तुम्ही त्यांना देऊ शकता. तर असे खूप छान सेन्सिटिव्ह विचार मुलांनी केलेले आहेत आणि खूप छान फिल्म तयार केले आहेत. ते आम्ही कॉम्पिटिशनसाठी पण पाठवले आहेत. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही योग्य ते मार्गदर्शनही आजच्या युवा पिढीला शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा, अध्यापनाच्या निमित्ताने करत असता आणि चौफेर दृष्टी ठेवून उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहून पुढे वाटचाल करा, असं तुमचं म्हणणं आहे. मुख्य म्हणजे चौकटीच्या बाहेरचा विचार करा. कारण चौकटी झापडा लावल्या तुम्ही तर तेवढाच विचार तुम्ही करता, पण चौकटीच्या बाहेरचा विचार करायला तुम्ही शिका, तेव्हाच तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर येऊ शकते. हा एक मुख्य संदेश त्यांच्यासाठी आहे. खूपच चांगला संदेश आहे हा. आजच्या काळाला तो अनुसरून आहेच. हो. आणि मला तुम्हाला इतकं सगळं तुमचं काम पाहिल्यानंतर, कलेच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या माध्यमांमधून तुम्ही केलेलं काम पाहिल्यानंतर आता पुढच्या काळासाठी तुमचे काही संकल्प आहेत का, हे जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. संकल्प, बकेट लिस्ट तर खूप मोठी आहे. बकेट लिस्ट भरपूर मोठी आहे. त्याच्यामध्ये एकतर हे जे इतके क्रिएटिव्ह एक्सरसाइज मी डिझाईन केलेली आहे त्याची बँक तयार झाली आहे. त्याचं एक पुस्तक छापायचं आहे की ज्याचा उपयोग माझ्यानंतर आणि पुढची पिढी त्याचा उपयोग करू शकेल. हे एक आहे. भरपूर फिरायचं आहे. भारतात बघण्यासारखी ठिकाणं खूप आहेत, ती बघायची आहेत, लेखन करायचं आहे. भारत देशालाही कलेची फार मोठी गौरवशाली अशी परंपरा आहे आणि नवीन गोष्ट शिकायला मिळते, नवीन गोष्टी बघायला मिळतात. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे, बघणं महत्वाचं आहे, ते मला बघायचं आहे. हो. छानसं निवांत ठिकाण पाहून कविता करायच्या आहेत, लेखन करायचं आहे. अतुलाताई, आपण तुमच्या या संकल्पाविषयी आणखीन सविस्तर जाणून घेऊच, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, आम्ही घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर लगेच पुन्हा भेटू. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीच्या दर्शकांचं आजच्या भागामध्ये स्वागत आहे. दर्शक हो, आत्तापर्यंत आपण अतुलताईंशी ज्या काही गप्पा मारल्या त्याच्यामध्ये त्यांचं शिक्षण, त्यांचा कलाप्रवास आणि त्या कलाप्रवासामध्ये त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्यांचं अध्ययन क्षेत्र आणि त्यांनी केलेले किंवा स्वीकारलेले वेगवेगळे आव्हानं याच्याविषयी बोललो.
आणि विश्रांतीपूर्वी आपण त्यांच्या संकल्पाविषयी चर्चा करत होतो. तर अतुलताई, तुमचे आणखी बरेच संकल्प आहेत असं तुम्ही म्हणालात, हो. त्याच्याविषयी सांगा ना. मला असं वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव मिळवलेलं आहे अशा व्यक्तींची चित्रणं मी केलेली आहेत. आणि आजच्या विद्यार्थ्यांना माहीत पण नाही आहेत की या व्यक्तींनी एवढं काम केलं आपल्या देशासाठी. तर माझी अशी इच्छा असते की जेव्हा व्यक्तिविशेष असतो किंवा व्यक्तिदिन असतो तो फेसबुकवर आम्ही तुमचे हे दिनविशेष आणि व्यक्तिविशेष स्केचेस किंवा रेखाचित्र जे हो. आहेत ते नेहमी बघत असतो आणि त्याच्यातले बारकावे विशेष करून जे आहेत ते फार लक्षणीय असतात. आवर्जून मी टाकत असते तिथे, कारण आजकाल मुलं फेसबुक, इंस्टाग्राम हेच बघत असतात आणि कॉलेजचे जे काही ग्रुप आहेत आमचे मुलींचे त्याच्यावरती पण हे जाणीवपूर्वक करते मी की या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे की ही इतकी महान व्यक्ती आपल्या इथे होऊन गेल्या आहेत भारतामध्ये. तर महिला असोत आपापल्या क्षेत्रामध्ये नाव मिळवलेल्या, किंवा स्वातंत्र्य सैनिक असोत किंवा साहित्यिक असोत, तर अशांची जी काही चित्रं आहेत ती जाणीवपूर्वक त्याच्यावरती टाकणं, त्यांना माहिती करून देणं त्याची, आणि त्या निमित्ताने कलेचा आविष्कारही घडवणं. कलेचा आविष्कार. आणि अजून एक मला सांगायला आवडेल की आजच्या घडीला हातांनी चित्र काढणं हे लोक चित्रकार विसरले आहेत आणि याचं मला खूप दुःख होतं. तंत्रज्ञानाचा वापर खूप झालाय. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना जो विद्यार्थी उत्तम हस्ताक्षरासाठी प्रसिद्ध होता तो आज हातात पेनच धरत नाही. असं कसं शक्य आहे ना. म्हणजे आपण एक कलाकार आहोत तर आपली कला जपणं आपल्या हातात आहे आणि पुढे नेणं पण आणि दुसऱ्याला शिकवणं पण. तर ह्याच्यासाठी मला वाटतं की हा एक सराव असणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे. म्हणून मी आवर्जून काढते स्केचेस की ते एक उदाहरण तुमच्या विद्यार्थ्यांसमोर असावं, त्यांनाही काढायला भाग पाडते, प्रेरणा मिळावी. आणि गमत म्हणजे वेगवेगळ्या माध्यमांमधनं जेव्हा आम्ही रेंडरिंग शिकवतो तर स्ट्रिपलिंग ज्याला म्हणतात, डॉट रेंडरिंग, ते एका मुलीने केलं आणि कॉम्पिटिशनला पाठवलं. तर कॉम्पिटिशनमध्ये तिचा 2रा नंबर आला. तर मी म्हटलं का बरं पहिला का नाही, जाऊन विचार तिथे. ती गेली तिथे, तिने विचारलं तर त्यांनी काय सांगावं. आम्हाला वाटलं हे कॉम्प्युटर प्रिंटआउट आहे. हा म्हटलं सांगायचं ना त्यांना की मी हाताने केलंय. तर ती म्हणे की नाही मला मिळालं ना बक्षीस, ह्याच्यातच माझं सगळं आलं. पण हे एक सांगायचंय की त्यांना विद्यार्थ्यांना भाग पाडणं, वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावणं. कारण हे पण एक आयुष्य आहे ना, नुसतं अभ्यास की अभ्यास असणं बरोबर नाही आहे. ह्याच्यामध्ये पण त्यांनी भाग घेतला पाहिजे, आपली कला सादर केली पाहिजे, प्रावीण्य मिळवलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. हो, हे तर झालं विद्यार्थ्यांच्या बाबतीत. पण आणखी एक म्हणजे की कलेच्या इतक्या क्षेत्रांमध्ये तुमचा वावर होता आणि आहे. आता इतक्या वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून तुम्ही तिथे आपलं योगदान दिलेलं आहे. तर सामाजिक स्तरावरही वेगवेगळ्या ठिकाणी जसं की परिसंवाद, चर्चासत्र, आकाशवाणीवरचे ग्रुप डिस्कशन्स जे काय असतात किंवा काही विशेष कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाहुणे म्हणून वेळोवेळी आमंत्रित केलं जातं. मन की बात हा कार्यक्रम होता, जे 50वा जो होता त्याच्यासाठी स्पेशली मला बोलवलेलं होतं चर्चेसाठी. 3 जण आम्ही होतो त्याच्यामध्ये. आणि त्या मन की बात मध्ये काय काय त्यांनी गोषवारा होता त्याचा, तो त्या 50व्या एपिसोडमध्ये आम्हाला चर्चा करायची होती त्याच्यावरती. तर ते एक होतं. मला वाटतं असं लहान मुलांना घेऊन आम्ही भरपूर शिबिरं केलेली आहेत किंवा त्यांच्यासाठी संस्कार शिबिरं केलेली आहेत. आणि वस्ती वस्ती जशी बदलते तसे ते मुलांचे विचार पण वेगवेगळे कसे असतात हे पण त्याच्यातनं जाणवलं. लहान लहान मुलं किती इनोसंट असतात हे लक्षात आलं. तर अशी भरपूर कामं त्यांच्यासाठी केली आहेत. आत्ताच 2 एपिसोड लिहिले मी चित्रकला महाविद्यालयावरती की माझे अनुभव काय होते, मी काय शिकले तिथनं, आणि माझ्या बरोबरचे जे कोणी माझे सहकारी होते तर त्यांच्याबद्दलचे अनुभव ते आवडले सगळ्यांना. असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. किंवा जसं मी म्हटलं की मला जाता येताना असे खटकणाऱ्या गोष्टी ज्या असतात किंवा काही सिनेमेच असतात असे की नाही पटत ते आपल्याला, तर अशांवरती पण लेखन प्रासंगिक म्हणा किंवा असे लेखन मी भरपूर करते. नाही किंवा कविता करते. नाही, व्यक्तिमत्व तर बहुआयामी आहेच तुमचं. आतापर्यंत उलगडण्याचा प्रयत्न तर मी केलाच आहे. पण आणखी एक तुमचा पैलू आहे तो म्हणजे भाषांतरकाराचा. त्याच्याविषयीचा उल्लेख राहिला आहे आपला. हा, ते खूप महत्वाचं आहे. कारण ते पण एक चॅलेंज होतं.
इथला जो रामकृष्ण मठ आहे ना नागपुरातला, हो. तर त्याचे आर्किटेक्ट होते रेड्डी म्हणून. हं. तर त्यांनी त्याच्यावरती पुस्तक लिहिलं की हा जो काही फॉर्म त्यांचा तयार झालेला आहे रामकृष्ण मठाचा, आता जे नवीन बांधलाय त्याचा, तर तो सर्व जाती समावेशक आहे. हं. त्या जातींमध्ये जे जे त्यांचे मोटिव्ह आहेत ते वापरून त्यांनी ते रामकृष्ण सर्वधर्म मठ- समभाव सर्वधर्म सर्वधर्म समभाव समभावाचं उदाहरण म्हणून असं. त्याचं उदाहरण म्हणून ते होतं. आणि त्याचं भाषांतराचं काम देशपांडे सरांकडे आलं होतं आमच्या. तर ते म्हणे मी मराठीत तर काही लिहू नाही शकणार, मग कोण लिहील. मग कळलं त्यांना की मी लिहिते. मग त्यांनी मला विचारलं की तू लिहितेस का, तू करशील भाषांतर. तर मी म्हटलं अरे बापरे, ह्याच्यातले जे काही शब्द आहेत ते मला कळणार नाहीत, कठीण आहेत ते शब्द. तर म्हणे काही हरकत नाही ना, तिथे तिथे मी तुला मदत करीन, पण तू लिहून तर पहा. हं. आणि मी केलं ते भाषांतर. आणि प्रत्येक एक एक भाग लिहून झाला की त्यांच्याकडे तपासण्यासाठी द्यायचं, ते तपासून द्यायचे. आणि असं करून पूर्ण पुस्तकाचं भाषांतर केलं आणि त्याचं प्रकाशनही झालं तिथल्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये. म्हणजे वाचनाची आवड असल्यामुळे तुम्हाला हे काम देखील आव्हानात्मक जरी असलं आव्हानात्मक तरी म्हणजे त्याचा- त्याच्यामध्ये विवेकानंदांची काही काय म्हणू आपण त्याला, Quotations कोटेशन्स होती, सेईंग्स होती. तर अशी त्याचं भाषांतर तर मला रेडीमेड मिळणं शक्य नव्हतं. मग मी रामकृष्ण मठामध्ये गेले, त्यांची लायब्ररी आहे खूप छान, तिथे जाऊन बसले, ते रेफरन्सेस काढले पुस्तकांचे, कारण त्यांनी रेफरन्स नंबर दिलेले होते. तर ते रेफरन्सेस काढले, मग त्याचं मराठी पुस्तक शोधलं, मग ते उतारे लिहून घेतले. पण ते आपल्या भाषेमध्ये वाटलं पाहिजे तिथे. म्हणजे भाषांतर करणं म्हणजे आहे त्या इंग्लिश शब्दाचं मराठी शब्द असं करून नाही चालत ना. ते समजून घ्यावं लागतं काय आहे ते, आणि ते आपल्या भाषेमध्ये करावं आपल्याला लागतं. करावं लागतं. अतुलाताईंप्रमाणेच प्रत्येकाने जर आपलं वेगळं आकाश शोधलं तर प्रत्येकाचं जीवन सुंदर होईल आणि त्यायोगे सर्व समाज आणि पूर्ण राष्ट्राची उन्नती होईल. अतुलाताई, आज आपण इथे आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि कलेतून जीवन यशस्वी कसं जगावं याचा मूलमंत्र आम्हाला दिला. यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.